तुमच्यासाठी या महिन्याबद्दल एक सत्य आहे. तुमच्यासाठी हा महिना काही सामान्य नाही आहे, तर तो आहे तुमचा परीक्षेचा काळ. आता तुम्हाला असं वाटेल की सगळं ना तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये घेतलेलं आहे, सगळं काही तुमच्या म्हणण्याप्रमाणे घडत आहे, तुमच्या हातात आहे. परंतु रिॲलिटी अशी आहे की तुमच्या हातात काहीही नसणार आहे आणि हीच गोष्ट सगळ्यात धोकादायक असणार आहे या महिन्यामध्ये. आता आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी कसा आहे तर पहा, सुरुवातीला तुम्हाला पैशाच्या बाबतीमध्ये सगळं काही स्टेबल असल्यासारखं दिसेल. पैसा येणार आहे, भरपूर इन्कम सोर्सेस तुम्हाला मिळतील आणि खर्च पण मॅनेजेबल होतील. परंतु एक इनविजिबल खर्च सतत होत आहे किंवा होणार आहे, ते तुम्हाला हे माहीत नाही आहे किंवा तुमच्या नकळत अदृश्य रूपाने ते खर्च होत आहे. म्हणजे पैसा येत आहे आणि तुम्हाला लक्षात येणं की पैसे नेमके जातात कुठे आहे. आणि विशेष करून या महिन्यामध्ये तुम्ही जिथे इन्व्हेस्ट करणार आहात तिथून तुम्हाला रिटर्न अजिबात मिळणार नाही. तर नीट विचार करून पैसे इन्व्हेस्ट करा. विशेष करून 11 ते 17 मेचा जो काळ आहे ना, तो थोडासा सेन्सिटिव्ह काळ आहे तुमच्यासाठी. कारण या काळामध्ये घेतलेला कोणताही आर्थिक निर्णय असेल तो तुम्हाला नुकसानच देणार आहे. तर विचार करण्याची गोष्ट आहे ही. आणि या महिन्यामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे ते माहिती आहे का? हे सगळं घडत आहे, तुमच्या समोर घडत आहे, परंतु तुम्हाला त्याची जाणीव नसणार आहे किंवा तुम्हाला ती गोष्ट लवकर कळणार नाही आणि जेव्हा कळेल तेव्हा खूप उशीर झालेला असणार आहे. पण याचसोबत एक आनंदाची बातमी पण आहे, कारण 21 मे नंतर तुम्हाला पुन्हा पैसे यायला सुरू होतील. परंतु ते पैसे टिकवणं हे तुमच्या हातात आहे. ते टिकतील का नाहीत हे तुमच्या शिस्तीवर अवलंबून आहेत, तुमच्या खर्चांवर अवलंबून आहे. आता व्यावसायिक वर्गाला हा महिना कसा आहे तर पहा, सगळ्यात मोठा धोका हा तुमच्या बाहेर आहे, म्हणजेच तो तुमच्या सर्कलमध्ये आहे. कोणी व्यक्ती तुमच्यावर नजर ठेवून आहेत, तुमच्या प्रत्येक मूव्हवर, तुमच्या प्रत्येक एक स्कीम असतील, तुमच्या कल्पना असतील, आयडिया असतील, त्या सगळ्या गोष्टींवर नजर ठेवून आहे. आणि विशेष करून ती जी व्यक्ती आहे ती तुमच्या खूपच जवळची असू शकते. तुम्ही जर पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर लक्षात ठेवा, तिथे काही गुपित लपवले जात आहेत, तर थोडंसं अलर्ट राहा. या महिन्यामध्ये तुम्हाला एखादी डील येण्याची शक्यता आहे, खूपच वेगळी, टेम्पटिंग या टाईपमध्ये असणार आहे. परंतु ती डील स्वीकारताना किंवा करताना धोका पण आहे. तर नीट विचार करून निर्णय तुम्ही घ्या. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना खूपच दबावाने भरलेला असणार आहे. तुमच्याकडून खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत या महिन्यामध्ये. सोबतच तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कुठेतरी तुटत आहात, पण तुम्ही ॲक्च्युली तुटत नाही आहात, तर तुम्हाला तोडलं जात आहे, तुम्हाला तुमचं खच्चीकरण केलं जात आहे तुमच्या नकळतपणे. आणि विशेष करून तुमची लिमिट टेस्ट केली जात आहे या महिन्यामध्ये. महिन्याच्या शेवटी एक डिसिजन येईल जो तुम्हाला 2 मार्गामध्ये उभं करेल. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना खूपच एक गुढ उलगडणार आहे. म्हणजेच बघा, तुमच्या रिलेशनमध्ये एखादं सत्य लपवलं जात आहे किंवा तुम्ही स्वतःपासून काहीतरी लपवत असाल. तुम्हाला ना या महिन्यामध्ये काहीतरी चुकीचं वाटत आहे आणि ही जी फिलिंग आहे ना ती अजिबात चुकीची नाही, ती बरोबरच आहे. ती काय आहे ती शोधण्याचा प्रयत्न करा. ट्रस्ट इश्यूज वाढतील, सायलेन्स वाढणार आहे या महिन्यामध्ये तुमच्या रिलेशनमध्ये. परंतु शेवटी एक असं सत्य बाहेर येणार आहे किंवा तुमच्यासमोर येणार आहे की त्याच्यामुळे तुम्ही इमोशनली खूप डिस्टर्ब होणार आहात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक सत्य हे तुम्हाला दुखवतं, परंतु शेवटी तेच सत्य तुम्हाला मुक्तही करतं. विवाह इच्छुकांसाठी आनंदाची बातमी, भरपूर प्रपोजल्स येतील आणि तुम्हाला सगळं परफेक्ट पण वाटेल. परंतु लक्षात ठेवा, या महिन्यामध्ये तुम्हाला थोडंसं सावध राहायचं आहे, कारण परफेक्शन ही सगळ्यात मोठी ट्रॅप पण असू शकते. कधी आपण फक्त बाहेरून सगळ्या गोष्टी पाहत असतो, परंतु आतून काहीतरी सत्य हे वेगळंच असतं. आणि सगळ्यात शेवटी एकच चुकीचा निर्णय तुम्हाला आयुष्यभरासाठी चुकीच्या पद्धतीने बांधून ठेवू शकतो. तर विचार करा, प्रपोजल्स येतील, परंतु आपल्याला घाई करायची नाही आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट पडताळून पाहायची आहे आणि मगच निर्णय घ्यायचा आहे.
विद्यार्थी वर्गासाठी हा महिना खूपच चॅलेंजिंग असणार आहे, कारण तुम्हाला लक्षात येईल की कोणतीही लढाई ही बाहेरून नाही आहे तुमच्यासाठी, ती तुमच्या मनामध्ये चालू आहे, तुमच्या आतमध्ये चालू आहे. तुम्हाला फोकस तर खूप करायचा आहे मनापासून, परंतु थॉट्स कंट्रोल होत नाही आहेत. बरोबर आहे की नाही? फेल्युअर होण्याची भीती तुमच्या मनामध्ये खूप दाटपणे घर करून बसलेली आहे आणि याच्यामुळेच तुम्हाला या महिन्यामध्ये कुठेच कोणत्या क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याच परीक्षेमध्ये फोकस करायला जमणार नाही आणि हीच गोष्ट तुम्हाला त्रास देणार आहे. परंतु शेवटी एक सत्य हेही आहे की तुम्ही जर तुमच्यावर विजय मिळविलात तर तुम्हाला कोणीही हरवणार नाही, हे पण लक्षात ठेवा. महिला वर्गासाठी मात्र हा महिना काहीतरी वेगळं घेऊन येत आहे. म्हणजे तुमचं इंट्युशन तुम्हाला काहीतरी सुरुवातीपासून सांगत आहे. तुम्हाला काही गोष्टी ह्या आधीच कळत आहेत की काहीतरी बरोबर नाही आहे, पण तुम्ही स्वतःहूनच ती गोष्ट इग्नोर करत आहात. या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनाचं ऐकायचं आहे, तुमच्या भावनेचं ऐकायचं आहे आणि जे कोणी वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्यासाठी पण खूपच भावनेने भरलेला, गोंधळाने भरलेला हा महिना असणार आहे. तुम्हाला काम वाढणार आहे आणि सोबतच घरातील जबाबदारी पण वाढलेली असणार आहे. मग दोघांचं मॅनेज करता करता तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो. तर आरोग्याच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना खूपच आनंदाने भरलेला असणार आहे, कारण तुमचे काही प्रियजन मंडळी अचानक येऊन तुम्हाला भेट देतील आणि तुम्ही कुठेतरी एखादी पिकनिक प्लॅन करू शकता. परंतु हे सगळं करत असताना BP असेल, शुगर असेल आणि विशेष करून स्लीप इश्यूज तुम्हाला त्रास देतील, तर त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. विशेष करून गुडघ्याचे त्रास पण होण्याची शक्यता आहे. तरी काळजी घ्या आणि कोणत्याही ट्रिपला जाणार असाल तर एन्जॉय करू शकता. कौटुंबिकदृष्ट्या हा महिना थोडासा चढउतारांनी भरलेला आहे. म्हणजे घरामध्ये सगळं शांत वाटेल, परंतु आतमध्ये काहीतरी सगळ्यांच्या मनात शिजत असणार आहे. काहीशे वाद असतील, छोटे मोठे खटके उडतील. मग तिथे तुम्हाला थोडंसं मध्यस्थाची भूमिका घेऊन सगळं काही नॉर्मल करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. विशेष करून 16 ते 22 मेचा जो काळ आहे, या काळामध्ये काहीतरी विशिष्ट घटना घडू शकेल जी तुम्हाला आतून डिस्टर्ब करेल आणि तुमचं जीवन पूर्णपणे बदलून पण जाईल. आता वृश्चिक राशीसाठी काही शुभ तारखा मी सांगणार आहे. 1, 7, 10, 16, 19, 25 आणि 28 या तारखेला तुम्ही कोणतंही एखादं महत्त्वाचं कार्य करू शकता. एखादं गुप्त प्लॅन तुम्ही केलेलं असेल तर ते यशस्वी होऊ शकतं. करिअरमध्ये मोठी संधी तुम्हाला मिळू शकते. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि विशेष करून एखादं लपलेलं सत्य पण बाहेर येऊ शकतं. या ज्या तारखा आहेत किंवा हे जे शुभ दिवस आहेत ते तुमचं लाईफ चेंज करणारे दिवस पण ठरू शकतात. आता काही अशुभ तारखा मी तुम्हाला सांगते. 5, 8, 14 आणि 23 या तारखांना विशेष करून तुम्हाला खूप सावध राहायचं आहे. या दिवशी तुमचे शत्रू सक्रिय होतील आणि मागून तुमच्यावर वार करण्याची पण दाट शक्यता आहे. विशेष करून मानसिक ताण आणि राग वाढण्याची शक्यता आहे. एखादं नातं पण तुटण्याची शक्यता आहे. आणि विशेषतः 8 आणि 23 ही जी तारीख आहे, या तारखेला काहीतरी अनपेक्षित घडू शकतं. तर विचार करा, अलर्ट राहा. जर काही घडलं तर मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि त्याच्यासाठी स्वतःची मनाची तयारी करून ठेवा. तुमच्यासाठी शुभ रंग आहे गडद लाल, काळा आणि मरून. शुभवार आहे मंगळवार आणि गुरुवार. शुभ अंक आहेत 9, 18, 27 आणि 3 या तारखेचं तुम्ही कोणताही मोबाईल नंबर असेल किंवा गाडीचा नंबर असेल किंवा पासवर्ड असेल याच्यासाठी तुम्ही उपयोग करू शकता. तुमच्यासाठी शुभ दिशा आहे दक्षिण दिशा. तर वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ आणि या महिन्यामध्ये तुम्हालाही नकळतपणे म्हणजे तुमच्या नकळतपणे काही गोष्टी ह्या अचानकपणे घडत असतील तुमच्या जीवनामध्ये. जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवला नाही आणि कोणावरही अंधविश्वास ठेवलात तर तुमच्या सगळ्यात जवळचा माणूसच तुमचा शत्रू होऊ शकतो. तुमचं एखादं गुपित बाहेर येऊ शकतं आणि विशेष करून अचानक नुकसान होऊ शकतं. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे कोणती माहिती का? हे सगळं काही घडणार आहे ना, ते तुम्हाला महिन्याच्या शेवटी कळणार आहे. तर तुमच्यासाठी हा महिना शांत नाही.
हा एक असा काळ आहे की जिथे प्रत्येक सावलीमध्ये काहीतरी लपलेलं आहे. योग्य निर्णय घेतला तर तुम्ही सगळ्यांवर भारी पडणार आहात, नाहीतर तुमच्याच खेळामध्ये तुम्ही अडकू शकाल. तर तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात, कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर नक्कीच मला तुम्ही विचारू शकतात. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.